बापरे, 3 वाघ, 2 कॅमेऱ्यात आणि एक इतका जवळून श्वास घ्यायलाही धडक भरली. चला पाहूया काय घडलं त्या दिवशी. तर राम राम मित्रांनो, दिवाळीनंतरचा तो दिवस होता. सकाळी आम्ही ठरवलं आज जंगलाची सफारीचा ऍडव्हेंचर करायचं. लवकर उठून आम्ही ताडोबा सफारी बुकिंगच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. गर्दी होती पण संयम ठेवून मी 3ऱ्या-4थ्या नंबरला उभा राहून 8 लोकांची तिकीट घेतली. प्रत्येकासाठी 700 आणि एक पाण्याची बॉटल. ऍडव्हेंचर ऑफिशियली सुरू झालं. तिकीट घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो पोद्दार रिसॉर्टमध्ये. तिथे गरमागरम चिकन फ्राय आणि क्रिस्पी कॉर्नचा आस्वाद घेतला. भन्नाट होता. जेवणानंतर आम्ही 2:30 वाजता सफारीसाठी सज्ज झालो होतो. सुरुवातीला फार काही दिसलं नाही, पण हो, थोडं पुढे गेल्यानंतर एक रानटी कुत्रा, काही हरणं आणि शेवटी एक बिबट्याने समोरून क्रॉस होताना दिसला. हो, फक्त दिसला. मी त्याला कॅमेऱ्यात काही कैद करू शकलो नाही. तो क्षण रोमांचक होता, पण दुर्दैवाने तो लगेच अदृश्य झाला. त्या सफारीनंतर आम्ही थोडेसे निराश झालो होतो, कारण बिबट्याला मनसोक्त पाहता आलं नाही. आम्ही म्हणालो, चला आता रिसॉर्टकडे वापस निघूया. पण जंगलाने आम्हाला अजून एक सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. रस्त्याने जात असताना अचानक समोरून वाघ दिसला आणि 1-2 नाही तर तब्बल 3 वाघ होते. त्यापैकी 2 मी कॅमेऱ्यात कैद करू शकलो, पण 3रा मात्र जंगलात शिरला आणि नजरेआड झाला. मी शांतपणे त्या वाघाकडे पाहू लागलो. एक वाघ डावीकडून जंगलात गेला. आम्हाला वाटलं आता सगळं संपलं, पण अचानक उजव्या बाजूने अजून एक वाघ समोरून चालत आला. तो आमच्या समोरून अगदी हळूहळू जात होता. त्याच्या चालण्यात, नजरेत आणि शांततेत एक वेगळंच सामर्थ्य होतं. आम्ही आवाज न करता फक्त त्याचा वॉक, त्याचा राजेपणा अनुभवत होतो. तो क्षण अंगावर काटा आणणारा पण अविस्मरणीय होता. आणि सगळ्यात खास म्हणजे माझी सासू आणि सासरे माझ्याच गाडीत होते. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या जवळून वाघ पाहिला होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, तो थरार पाहून ना आम्हालाही अतिशय समाधान वाटलं. रिसॉर्टमध्ये परत आल्यानंतर आम्ही स्वादिष्ट चिकन आणि पनीर खाल्लं. दुसऱ्या दिवशी सकाळी पूलमध्ये धमाल. मी, माझा मुलगा शिवांश, श्रीनय आणि माझा भाचा सगळे पाण्यात खेळत होतो. मी पाण्यावर झोपलो होतो, हात पाण्यावर आणि पाय पाण्याबाहेर, पूर्ण शांत आणि रिलॅक्स. तर मित्रांनो, ही होती आमची ताडोबा सफारी. थरार निसर्ग आणि आनंदाचं एक सुंदर मिश्रण. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाघ प्रत्यक्ष पाहायचा असेल तर ही रील शेअर करा. आणि हो, अजून म्हणजे अनुभव पाहायचे असतील तर फॉलो करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत स्टे वाईल्ड अँड स्टे क्युरियस. बाय.